मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील वडगाव, तळेगाव, फाटा, चौक या ठिकाणी महामार्ग की जलमार्ग अशी परिस्थिती झालेली आहे. दिवसेंदिवस महामार्गालगतच्या ओढ्या नाल्यावर अतिक्रमण होत आहे आणि या अतिक्रमणामुळे या ठिकाणी महामार्ग हा जलमार्ग झालेला आहे. वडगाव, तळेगाव, दाभाडे, फाटा, मुंबई पुणे महामार्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जलमार्ग झालेला आहे आणि ह्या जलमार्गामधनं वाहन चालकांना एक कसरत करावी लागत आहे. दुतर्फा या ठिकाणी जे पाणी जे आहे, पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं आहे. त्यामुळं वडगाव, तळेगाव, दाभाडे, मुंबई पुणे महामार्ग हा जो फाटा आहे या फाट्यावर जलमार्ग झालेला आहे आणि ह्या जलमार्गामुळं वाहतूक संत गतीने सुरू आहे. ओढे नाल्यावरचं अतिक्रमण काढणं गरजेचं आहे. त्यातच MSRDCने या ठिकाणी जे साईट पट्ट्या आहेत, साईट पट्ट्याची जी दुरुस्ती वेळेत करायची ती केली नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साठलेलं आहे. IRBच्या वतीनं या ठिकाणी लवकरात लवकर महामार्गावर साठलेलं पाणी जे आहे ते बाजूला केलं पाहिजे. देहू रोड ते लोणावळा दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साठत असतं आणि यामध्ये MSRDCचं पूर्णतः दुर्लक्ष आहे. दुचाकीसार या ठिकाणी गुडघाभर पाण्यामधनं गाड्या चालवत आहेत आणि या गाड्या चालवत असताना त्यांच्या गाड्या नादुरुस्तही होत आहेत. लवकरात लवकर या ठिकाणचा हा महामार्ग का जलमार्ग अशी परिस्थिती झालेली आहे आणि जी वाहनं आहेत मोठ्या गतीनं या ठिकाणी येत असताना मोठ्या प्रमाणात तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जी वाहनं आहेत, फवारे कारंजे उडवण्याचा स्टंट काही वाहन चालक या ठिकाणी करत आहेत. पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं रस्ता या ठिकाणी जलमार्ग झालेला आहे. त्यातच चाकण बाजूकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला नाला नसल्यामुळं महामार्गावरूनच पाणी वाहत आहे आणि ह्या पाण्यामुळं इथं मोठी भयानक परिस्थिती आणि गंभीर अपघात होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. मावळामध्ये पाऊस सुरू झाला की महामार्ग हा जलमार्ग होतो. मग त्यामध्ये वडगाव नगरपंचायत हद्दीतील जो शेवा रस्ता आहे, शेवा रस्ता की जलमार्ग असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यातच मुंबई पुणे महामार्ग अनेक वेळा जलमार्ग होत असतो. तर MSRDC आणि IRBच्या वतीनं त्वरित या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजे. पण आता प्रशासन काय करतंय याकडे लक्ष लागलेलं आहे. गुडघाभर पाण्यामधनं वाहनं मोठ्या गतीने जात असताना पाणी सर्व अंगावर उडत आहे. दुचाकीस्वार आहेत, दुचाकीस्वार या ठिकाणी गाडी चालवत असताना दुचाकी घसरून भीषण अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. लवकरात लवकर या ठिकाणी ह्या जलमार्गाला महामार्ग करण्याची मागणी नागरिकाकडनं होत आहे. दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून दुचाकी चालवत आहेत. बघूयात MSRDC आणि IRBच्या वतीनं महामार्ग हा केव्हा सुरक्षित महामार्ग होतोय याकडे लक्ष लागलेलं आहे. वाहतूक मंदावल्यामुळं पाठीमागं सोमाटणेपर्यंत रांगा लागलेल्या आहेत. त्यातच पोलीस पावसामध्ये उभं राहून वाहतुकीचं नियमन करत आहेत. पण वडगाव, तळेगाव, दाभाडे, फाटा या ठिकाणी जी ही जलमार्ग झालेला आहे, या जलमार्गामुळं इथली परिस्थिती भयानक झालेली आहे आणि इथं भीषण अपघात होऊ शकतो. साईट पट्ट्या नादुरुस्त झालेल्या आहेत, मोठ्या आकाराचे खड्डे आहेत या ठिकाणी. त्यामुळं लवकरात लवकर या ठिकाणचा पाण्याचा निचरा करून सुरक्षित प्रवास करावा, प्रवाशांची अशी मागणी आहे. या रस्त्यावर वरसोली आणि सोमाटणे फाटा या ठिकाणी टोल घेतला जातोय. आता तो दुचाकीस्वार आहे, किती मोठी सर्कस करत आहे
या ठिकाणी येण्यासाठी अवजड वाहनामुळं त्याला या ठिकाणी फार मोठी सर्कस करावी लागत आहे. त्यामध्ये काय सांगाल इथल्या या परिस्थितीबद्दल? टोल घेतात, सर्व घेतात, त्यातच देण्याचं आहे. एवढं हाल पहिल्याच पावसामध्ये. तर काय जीवन सांगाल? नाव काय तुमचं, काय सांगाल? माझं नाव चंद्रकांत सोलटे. हां, मी रोज या रोजने वाहतूक करत असतो, येतो जातो. पण ही परिस्थिती जगा जशी का पहिल्या पावसात थोडाच पडलाय तर एवढी परिस्थिती झाली. काय करायचं सामान्य लोकांनी? तर प्रशासनाकडे काय मागणी? प्रशासनाने हेच ना, रोड रस्ते कसे टोलचा घेताय तुम्ही, IRB वाले काय करतात, कशाने काय कुठं काय त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. सर्वच रस्त्याची चाळण झालेली. बर, तर या ठिकाणी हा महामार्ग नसून जलमार्ग झालेला आहे आणि ह्या जलमार्गावर नागरिक जीव धोक्यात घालून वाहनं चालवत आहेत. तर बघूयात MSRDC आणि IRB याकडे काय निर्णय घेतील आणि दुचाकीस्वारांचा प्रवास हा सुखरूप झाला पाहिजे. साईड पट्टी खचलेली आहे, त्यामध्ये मोठ्या आकाराचे खड्डे आहेत आणि नागरिक या ठिकाणी साईड पट्ट्याही या ठिकाणच्या अरुंद झाल्यात. जो ओढा आहे त्या ओढ्यामधनं पाणी पुढे जात नाही का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळं प्रशासनाने वेळीच अशी परिस्थिती जी आहे, सोमाटणे फाटा या ठिकाणी पण अशीच परिस्थिती आहे. वडगाव तळेगाव फाटा जो आहे, मुंबई पुणे महामार्ग या ठिकाणची ही परिस्थिती आहे. वडगाव नगरपंचायत हद्दीतील शेवा रस्ता हा जलमार्ग होतो. त्यात पुढे अशी मावळात पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झाला की महामार्ग हा जलमार्ग होण्याचे नित्याचे झालेले आहेत. तर MSRDC कडनं या ठिकाणी त्वरित हा रस्ता सुरक्षित करावा अशी मागणी होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.